नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत होतो एमपीएससी पीवायक्यू ॲनालिसिस या सिरीजमध्ये आपण मागील काही भागांमध्ये 2023 मध्ये झालेल्या राज्यसेवा आणि गट ब अशा दोन्ही परीक्षांचे प्री आणि मेन्स या परीक्षांमध्ये आलेले विज्ञान या विषयावर आधारित जे प्रश्न होते त्याचं ॲनालिसिस आपण पाहिलं आहे. तर या भागात आपण 2022 मध्ये झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 21 ऑगस्ट 2022 ला झाली होती, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे विज्ञान या विषयावर प्रश्न आले होते त्याचं ॲनालिसिस आणि क्वेश्चन आणि आन्सर आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याकडे संच क्रमांक जो आहे तो ए आहे. यामध्ये विज्ञान या विषयावर 15 प्रश्न आहेत बरं का मित्रांनो. तर त्या 15 प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहू. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. पहिला प्रश्न सुरू होतोय प्रश्न क्रमांक 36 पासून. ठीक आहे, बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात? पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी बघा, पृथ्वी आणि ग्रह हे अंतर खूप मोठं आहे. हे मोठं अंतर, मोठ्या लांबीचं जे अंतर आहे ते मोजण्यासाठी एक विशिष्ट अशा पद्धती डेव्हलप केलेल्या आहेत. जसं की ग्रहांमधील अंतर मोजण्याकरता आणखी एक पद्धत आहे बघा, प्रकाश वर्ष. या कन्सेप्ट नुसार त्या ग्रहांच्या मधील अंतर हे मोजलं जातं. तर इथे या ठिकाणी ऑप्शन काय आहेत बघा, पॅरालॅक्स पद्धती, डायरेक्ट डिस्टन्स मापन, स्लोप टॅपिंग पद्धती आणि इको पद्धती. जर आपण एलिमिनेशन मेथडने गेलो तर इको पद्धती म्हणजे जी सोनार मेथड आहे, बऱ्याच जणांनी ऐकली पण असेल तुम्ही, सोनार मेथड. सोनार मेथड ही समुद्राच्या तळाची खोली मोजण्यासाठी ती वापरली जाते आणि त्या टेक्निकमध्ये इको साऊंड संदर्भात जो आहे इको, ती पद्धत त्या सोनार पद्धतीमध्ये असते. तर इको पद्धत ही यामध्ये येत नाही. डायरेक्ट डिस्टन्स मापन ही एकदम साधी पद्धत आहे. जसं आपण पट्टीच्या साह्याने डिस्टन्स मोजतो, ती डायरेक्ट डिस्टन्स मापन पद्धत आहे, ती पण येऊ शकत नाही. आणि स्लोप आणि पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर याचा काही संबंध येत नाही मित्रांनो. त्यामुळे तिन्ही पर्याय चुकीचे होतात आणि उरतो जो पर्याय क्रमांक 1 पॅरालॅक्स पद्धती. एलिमिनेशन मेथडने गेलो तरी सुद्धा आपलं आन्सर बरोबर येतं. 36 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 1 पॅरालॅक्स पद्धत. तरी पण आपण पॅरालॅक्स पद्धत काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघू. बघा, parallax method, the position of object seems to change with respect to the point from which it viewed. This is called parallax. म्हणजे काय, पृथ्वीवरील दोन ठिकाणावरून एखाद्या ग्रहाचं पोझिशन जर पाहिलं तर ती वेगवेगळी दिसते. तर त्या दोन पॉइंट वरनं त्याची पोझिशन काय आहे ते बघितलं जातं आणि त्याच्यानुसार गणितीय कॅल्क्युलेशन करून पृथ्वीपासूनचे त्या ग्रहाचे अंतर काढलं जातं. तर नुसतं इथं एवढं लक्षात ठेवा की पॅरालॅक्स मेथड नुसार पृथ्वी आणि इतर ग्रह यांच्यातील अंतर मोजलं जातं. त्यानंतर इथे एक पॉइंट आहे बघा, तर टाइमचं मेजरमेंट करताना जो सेकंद हा जो कन्सेप्ट आहे तो कुठून आला, तर पिरियडिक व्हायब्रेशन प्रोड्यूस इन सीसीएम ॲटम. हे लक्षात घ्या, पिरियडिक व्हायब्रेशन प्रोड्यूस इन सीसीएम ॲटम हा सेकंद या काल गणनेच्या करस्पॉन्डिंग आहे. लक्षात आलं. आणि स्लोप टॅपिंग मेथड जी आहे त्यामध्ये काय केलं जातं, तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स हे जर स्लोप असेल एखाद्या जमिनीला तर त्या जमिनीवरचं हॉरिझॉन्टल स्ट्रेट डिस्टन्स मोजण्यासाठी स्लोप टॅपिंग मेथड वापरली जाते, जी की आपल्या पर्यायामध्ये आहे. ठीक आहे,
तर इथे लक्षात घ्या की पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी पॅरालॅक्स पद्धती वापरली जाते. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 37 क्रमांकाचा प्रश्न बघा. इथे एक गणितच दिलंय आपल्याला. विद्युत या घटकावर आधारित हा प्रॉब्लेम आहे. काय सांगतोय प्रॉब्लेम बघा. 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये 33 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. लक्षात आलं. 110 ओहम हा रोध दिलाय म्हणजे रेझिस्टन्स दिलाय, 33 व्होल्ट हे विभवांतर दिलंय, ठीक आहे, म्हणजे व्होल्टेज दिलंय. त्यानंतर तर त्यातून काही विद्युतधारा वाहते. आणि दुसरं असं दिलंय, दुसरी कंडिशन असं दिली आहे, त्याच्यामध्ये 500 ओहम रोध असेल आणि विद्युतधारा तेवढीच असेल. तेवढीच विद्युतधारा वाहू देण्यासाठी त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे, किती विभवांतर प्रयुक्त करावे. विद्युतधारा सेम आहे. आपल्याला 500 ओहम रोध असेल तर किती व्होल्टेज असेल हे काढायचंय. सरळ सरळ इथं तुम्हाला ओहमचा नियम माहिती पाहिजे. ओहमचा नियम काय सांगतो की विद्युतधारा ही डायरेक्टली प्रपोर्शन आहे कशासोबत, तर विभवांतर सोबत. ठीक आहे. जेवढं विभवांतर जास्त तेवढं जास्त विद्युतधारा प्रवाहित होऊ शकते. तर या नियमानुसार जर आपण ओहमच्या नियमानुसार जर फॉर्म्युला तयार केला तर फॉर्म्युला असा होतो, V इज इक्वल टू IR, म्हणजे व्होल्टेज इज इक्वल टू IR. V म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे करंट आणि R हा कॉन्स्टंट आहे जो की रेझिस्टन्स आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी समीकरण बघा असं बनतं, I इज इक्वल टू V अपॉन R. ठीक आहे. जसं की आपण इथे सिम्प्लिफिकेशन केलंय, फक्त इकडची पद्धत तिकडे घेतली. V इज इक्वल टू IR म्हणजेच I इज इक्वल टू V अपॉन R. ठीक आहे. तर इथे I म्हणजे करंट आहे, V म्हणजे व्होल्टेज आहे, R म्हणजे रेझिस्टन्स आहे. तर आपल्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय की I म्हणजे जे करंट आहे तर तो सेम ठेवायचा आहे. आलं लक्षात. म्हणून I1 इज इक्वल टू I2 म्हणता येईल. आणि दोन समीकरण बघा अशी मांडली जाऊ शकतात. I1 इज इक्वल टू V1 अपॉन R1 आणि I2 इज इक्वल टू V2 अपॉन R2. I1 इज इक्वल टू I2 आहे म्हणून V1 अपॉन R1 इज इक्वल टू V2 अपॉन R2. आणि याच्यामध्ये जर किमती घातल्या तर पहिल्या कंडिशन मध्ये आपल्याला या ठिकाणी बघा 33 व्होल्ट हे विभवांतर दिलंय आणि 110 ओहम हा रोध दिलाय. तर 33 अपॉन 110 इज इक्वल टू V2 अपॉन 500 असं दिलंय. हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला V2 ची किंमत मिळते, ती येते 150 व्होल्ट. अशा पद्धतीने सिंपल इक्वेशन माहिती पाहिजे आपल्याला. I इज इक्वल टू V अपॉन R हे जर माहिती असेल तर आपल्याला हे गणित अतिशय सोपं जाईल. V2 ची किंमत येते 150 व्होल्ट. म्हणून बरोबर उत्तराचा पर्याय आपला आहे पर्याय क्रमांक 4, 150 व्होल्ट. लक्षात आलं. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा काय प्रश्न आहे, खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव काय. नॅचरल मॅग्नेट. ठीक आहे. तांबे हे नॅचरल मॅग्नेट आहे का, नाही. जस्त आहे का, नाही. सिलिकॉन आहे का, नाही. लोडस्टोन म्हणजे एक आयर्नचं खनिजच म्हणता येईल याला. आयर्नचं एक खनिज आहे की ज्याला लोडस्टोन असं म्हणतात आणि ते नैसर्गिक चुंबकाचं एक उदाहरण आहे. ज्या वेळेस चुंबकाचा शोध लागला होता त्यावेळेस पहिल्यांदा सापडलेलं जर कोणतं चुंबक असेल तर ते लोडस्टोन हेच आहे. ठीक आहे.
तर नॅचरल मॅग्नेटचं हे एक उदाहरण आहे लोडस्टोन, आणि त्यालाच मॅग्नेटाइट असंही म्हणतात. ते लोखंडाचं एक खनिज आहे. आणखी जर एक्झाम्पल काय पाहिजे झाली तर त्यांची नावं पायरोटाइट किंवा फेराइट हे असे आहेत. ठीक आहे, ही नावं लक्षात घ्या. नॅचरल मॅग्नेट म्हटलं तर लोडस्टोन, पायरोटाइट आणि फेराइट हे लक्षात घ्या, आणि लोडस्टोनलाच मॅग्नेटाइट असंही म्हणतात. पुढचा प्रश्न बघूयात आपण. सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशनल श्रेणी तंत्र टिंबटिंब यासाठी वापरली जाते. लक्षात घ्या, खूपदा आपण स्कूलमध्ये सुद्धा हे शिकलो आहे. सोनार टेक्निक कशासाठी वापरली जाते? जन्मपूर्व परीक्षा, इथे याचा काही संबंध नाही. त्यानंतर हृदयाच्या झडपांच्या क्रियेचा अभ्यास करण्यासाठी पण नाही, भूवैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी पण नाही, तर सोनार टेक्निक ही पाणबुडी सारख्या बुडालेल्या वस्तूची गती किंवा स्थिती मापण्यासाठी होतो. म्हणजे काय, समुद्रावर जर एखादं जहाज असेल तर ते जहाज समुद्राच्या तळाशी असणारी वस्तू किंवा समुद्राच्या तळाची खोली किती आहे हे मोजण्यासाठी हे तंत्र वापरलं जातं. हे साऊंड म्हणजे इको या बेसिसवर कार्य करतं. जसं की बघा, आकृतीप्रमाणे जर आकृतीत तुम्ही पाहिलं तर एक बोट दिसतेय. त्या बोट मधून त्या समुद्राच्या तळाला जर एखादी वस्तू असेल किंवा समुद्राच्या तळाची खोली माहिती करून घ्यायची असेल तर त्या जहाजाच्या इथे आपण दोन गोष्टी बघतोय, एक डिटेक्टर आणि एक ट्रान्समीटर. तर होतं काय, ट्रान्समीटर मधून साऊंड वेव्ह सोडल्या जातात आणि त्या रिफ्लेक्ट होऊन समुद्राच्या तळाशी रिफ्लेक्ट होऊन पुन्हा ज्या वरती येतील तर त्या डिटेक्ट केल्या जातात, आणि त्याच्या नंतर साऊंड किती ट्रॅव्हल केला या बेसिसवरून, म्हणजे साऊंडचा वेग आणि किती वेळानंतर साऊंड रिफ्लेक्ट झाला या सगळ्या गणितीय क्रियेनंतर समुद्राची खोली किती आहे किंवा त्या समुद्राच्या तळाशी असणारी वस्तू किती अंतरावर आहे हे समजू शकतं. ठीक आहे, अशा पद्धतीने सोनार टेक्निक समुद्राच्या तळाशी असलेल्या वस्तूंचे अंतर किंवा समुद्राच्या सरफेस पासून अंतर मोजण्यासाठी वापरली जाते. आलं लक्षात? आणि ती साऊंड म्हणजे इको या तंत्रावर आधारित आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 40 काय सांगतोय, एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्झ असून तरंग लांबी 0.25 मीटर आहे. तर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करतो. किती? 5 सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर काढा. लक्ष द्या मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक विशिष्ट माध्यम दिलंय की ज्याच्यामध्ये आपल्याला स्पीड ऑफ साऊंड हा किती आहे हे काढायचंय. जर आपल्याला स्पीड ऑफ साऊंड कळाला तरच आपण त्या ध्वनीने 5 सेकंदामध्ये किती अंतर पार केलं हे आपण काढू शकतो. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला एक आहे, तो लक्षात घ्या मित्रांनो. बघा, आपल्याला दिलंय काय, फ्रिक्वेन्सी दिली 1000 हर्ट्झ, वेव्हलेंथ दिलंय 0.25 मीटर, टाइम दिलंय 5 सेकंद. तर स्पीड ऑफ लाईट, सॉरी इथं साऊंड पाहिजे, स्पीड ऑफ साऊंड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे 1000, वेव्हलेंथ आहे 0.25, तर त्याचं स्पीड येईल, साऊंडचं स्पीड येईल 250 मीटर पर सेकंड. ठीक आहे, म्हणजे एका सेकंदामध्ये तो साऊंड 250 मीटर ट्रॅव्हल करतो. मग एका सेकंदात जर 250 करत असेल तर आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय की 5 सेकंद प्रवास करतो. ठीक आहे, तर मग लक्षात घ्या, 1 सेकंदामध्ये 250 तर 5 सेकंदामध्ये 1250. आलं लक्षात? म्हणून आपलं 40 क्रमांकाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 1250 मीटर. ठीक आहे, असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही
बेसिक बेसिक फॉर्म्युले आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत, की ज्याच्या साहाय्याने आपण असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट प्रश्न बघूयात. नेक्स्ट प्रश्न आहे 41 क्रमांकाचा. तर बघा या ठिकाणी दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. जर दोन समतल आरशामधील कोन हा 30 अंश आहे, मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील? ठीक आहे, या ठिकाणी किती इमेज तयार होतात? दोन समतल आरशे जर विशिष्ट अँगल मध्ये ठेवले तर किती इमेजेस तयार होतात याचा एक सुद्धा फॉर्म्युला आहे. एक्सप्लेनेशन पाहू आपण. नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 360 अपॉन थीटा मायनस 1. हा सिंपल फॉर्म्युला लक्षात घ्या. ज्यावेळेस दोन समतल आरशे विशिष्ट कोनामध्ये ठेवलेले असतात आणि त्याच्यामध्ये कोणती तरी वस्तू ठेवली असेल तर त्या वस्तूच्या किती इमेजेस तयार होतील हे काढण्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात घ्या. नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू 360 अपॉन थीटा मायनस 1. इथं काय दिलाय? थीटा काय दिलाय? 30. ठीक आहे, तर 360 अपॉन 30 मायनस 1 केलं तर 12 वजा 1 म्हणजे 11 हे आपलं उत्तर येतंय. ऑप्शन मध्ये आपल्याला 11 हा नंबर दिसतोय का? तर पर्याय क्रमांक 3 हा 11 आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे 11. त्यामुळे 11 इमेजेस तयार होतील, हे याचं उत्तर येईल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते? हा प्रश्न एकदम कन्फ्युजिंग आहे बघा. पहिल्यांदा आयोगाने हा प्रश्न फर्स्ट आन्सर की मध्ये कॅन्सल केला होता, कारण इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड या दोन्ही जी संप्रेरक आहेत ते दोन्ही संप्रेरक वृद्धत्व निर्माण करतात असं काही रेफरन्स मध्ये दिलेलं आहे. परंतु मेन जर मुख्य कार्य जर पाहिलं संप्रेरकांचं, हार्मोनचं, तर बघा याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 चा जो ऑप्शन आहे ऍब्सिसिक ऍसिड हा मेनली इन्व्हॉल्व असतो डॉर्मंट स्टेट तयार करण्यासाठी आणि म्हणजेच वृद्धत्व निर्माण करण्यासाठी. ठीक आहे, तर बाकीचे जे प्लांट हार्मोन्स आहेत त्याबद्दल देखील आपण येथे माहिती पाहू. बघा, ऑक्झिन आहे तर तो सेल डिफरन्शिएशन आणि ग्रोथ. जिब्रेलिन आहे तो पण सेल डिफरन्शिएशन आणि ग्रोथ साठी कारणीभूत असतो किंवा मदत करतो. सायटोकायनिन हे जे आहे ते सेल डिव्हिजन, फ्रूट ग्रोथ आणि डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी सायटोकायनिन मदत करतं, हे लक्षात घ्या. आणि इथिलीन आहे फ्रूट रायपनिंग मध्ये इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे, आणि वृद्धत्व म्हणता येणार नाही त्याला, तर सेल मॅच्युअर होण्याकडे जर इथिलीन त्या सेलला मॅच्युरिटीकडे वाटचाल करण्यास भाग पडत असतं, म्हणूनच फ्रूट रायपनिंग मध्ये इथिलीनचा मेन रोल आहे. आणि प्लांट वृद्धत्व करण्यासाठी ऍब्सिसिक ऍसिड हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे ऍब्सिसिक ऍसिड, म्हणजे आयोगाने बरोबर उत्तर दिले आहे फायनल आन्सर की मध्ये ऍब्सिसिक ऍसिड. ऑक्झिन ग्रोथ हार्मोन आहे. सायटोकायनिन हे सेल डिव्हिजन मध्ये इन्व्हॉल्व आहे, तर इथिलीन हे फ्रूट रायपनिंग मध्ये इन्व्हॉल्व आहे. या गोष्टी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 43. डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रोसोफिलाच्या मादीचा डोळ्यांचा रंग लाल असणाऱ्या ड्रोसोफिला नराबरोबर संकरण झाले तर त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रोसोफिलांच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल? या ठिकाणी काय दिले बघा, डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रोसोफिलाच्या मादीचा डोळ्यांचा रंग लाल असणाऱ्या ड्रोसोफिला नरासोबत संकर केला गेला तर त्याचं F1 जनरेशन जी आहे, F1 पिढी आहे, पहिली जनरेशन आहे, त्यामधील मादी ड्रोसोफिलांच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल? याचे एक्सप्लेनेशन बघूयात आपण. ड्रोसोफिला बघा, ड्रोसोफिला एक प्रकारची एक माशी आहे. तर काही शास्त्रज्ञांनी ड्रोसोफिलाचा वापर
सेक्स लिंक्ड जीनचं इनहेरिटन्स जे आहे त्याच्या अभ्यासाकरता केलाय. तर सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स जे आहे तर ते काय आहे ते बघूयात आपण. जे असे काही जीन आहेत की जे सेक्स क्रोमोझोम सोबत अलाइड आहेत, लिंक आहेत आणि ते त्यासोबतच कॅरी फॉरवर्ड होतात. तर शास्त्रज्ञाचं नाव आहे बघा थॉमस मॉर्गन, याने ड्रोसोफिलावर काम केलंय. तर त्यांनी काय केलं तर व्हाईट आय मेल वॉज क्रॉस विथ रेड आय फिमेल. व्हाईट आय मेल आणि रेड आय फिमेल हे क्रॉस केल्यानंतर जी F1 जनरेशन आहे तर त्यामधील सर्व मेल आणि फिमेल हे रेड आयड दिसले. ठीक आहे. तर त्यांनी काय कन्क्लुजन काढलं की व्हाईट आयड म्युटेशन इज रेसेसिव्ह, म्हणजे तो जीन सप्रेस होतो व्हाईट आय वाला आणि रेड आय कलर हा डॉमिनंट होतो. आलं लक्षात. तर द जीन फॉर आय कलर इज लोकेटेड ऑन एक्स क्रोमोझोम असं त्यांनी कन्क्लुजन काढलं. तो सेक्स क्रोमोझोम आहे तर त्याच्याशी लिंक कोणता जीन आहे तर हा आय कलरचा जीन आहे. तर अशा जीनला सेक्स लिंक जीन असं म्हणतात. म्हणजे रेड आय फिमेल असेल आणि व्हाईट आय मेल जरी असेल तर जे F1 जनरेशन होते ती रेड आयड फ्लाइज ची जनरेशन होते. याचा अर्थ काय की लाल रंगासाठी, डोळ्यांच्या लाल रंगासाठी कारणीभूत असणारा जो जीन आहे, ठीक आहे, तर तो कॅरी फॉरवर्ड होतो आणि व्हाईट आय हा जो व्हाईट कलरचा जो जीन आहे तो सप्रेस होतो. म्हणून या ठिकाणी पण काय केलंय बघा, जरी मादीचे डोळे जरी पांढरे असतील आणि नराचे डोळे जरी लाल असतील तरी लाल रंगच हा हे होणार, एक्सप्रेस होणार, कारण तो डॉमिनंट जीन आहे. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 लाल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न बघा व्हायरॉइड्स बद्दल आहे. व्हायरॉइड्स म्हणजे व्हायरस नाही तर व्हायरसहूनही वेगळा असा जो काही त्याला सजीवही म्हणता येत नाही आणि निर्जीवही म्हणता येत नाही, तर अशा ज्या बॉर्डरवर जो आहे त्याला व्हायरॉइड्स असं म्हणतात. तर प्रश्न काय आहे बघा, व्हायरॉइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखला जातो? 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखला जातो. विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असतात का? असतात. गोलाकार रायबोन्यूक्लिक ऍसिड रेणूने बनलेले असतात. गोलाकार असतं का त्यांचं? RNA असतं. RNA रेणू प्रथिन किंवा प्रोटीन आवरणाने आच्छादित असतात. असं काय असतं का? नसतं. मग तो व्हायरसच होईल ना. व्हायरॉइड आणि व्हायरसेस यात फरक जो आहे की व्हायरॉइड हा फक्त एक RNA स्ट्रँड आहे, बस, फक्त त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, आणि तो मेनली प्लांट सेलला इन्फेक्ट करतो. आणि व्हायरसेस मध्ये काय आहे तर प्रोटीन आवरण आहे त्या जेनेटिक मटेरियल भोवती. ठीक आहे. हा एक मेन फरक आहे बघा. व्हायरस मध्ये प्रोटीन आवरण असतं जेनेटिक मटेरियल भोवती, तर व्हायरॉइड हा फक्त एक RNA स्ट्रँड आहे, बस, बाकी काहीच नाही. ठीक आहे. फक्त तो ज्यावेळेस पेशीमध्ये जाईल तेव्हा पेशीची मशिनरी घेतो आणि रेप्लिकेशन करतो आणि त्या पर्टिक्युलर सेलला इन्फेक्ट करतो. ठीक आहे. चौथं काय आहे बघा, पादप पेशी म्हणजे वनस्पती पेशी संक्रमित करतो. म्हणजे ते पण बरोबर आहे, व्हायरॉइड फक्त वनस्पती पेशीलाच इन्फेक्ट करतो. विषाणूपेक्षा त्याचा आकार लहान आहे आणि गोलाकार रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे RNA रेणू असतात त्याच्यामध्ये. A, B आणि D बरोबर आहे. म्हणजे आपलं योग्य पर्यायाचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1. 44 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. विधान A, B आणि D योग्य आहेत. ही त्याची व्हायरॉइड्सचे गुणधर्म आहेत थोडक्यात. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 45.
खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत? मातीचे घटक असणारे पदार्थ दगडगोटे व वाळू आहेत, बारीक माती आणि कुजलेले पदार्थ म्हणजे ह्युमस आहे. रासायनिक पदार्थ हे मातीचे घटक नाहीत. जरी ते बाहेरून ऍड होत असतील तर मुळात ते मातीचे घटक नाहीत. आणि रंगद्रव्य हे सुद्धा मातीचे घटक नाहीत. म्हणून ए आणि बी बरोबर आहे. म्हणून 45 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 ए आणि बी. दगडगोटे व वाळू आणि बारीक माती व कुजलेले पदार्थ हे 2 मातीचे घटक असतील. पुढचा प्रश्न बघूत. बघा, क्लासिफिकेशन वर प्रश्न आहे. ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते? तर हा सिक्वेन्स आपल्याला माहिती पाहिजे. सृष्टी, संघ, वर्ग, ऑर्डर, कुळ, जात, प्रजाती. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर येईल. हा सिक्वेन्स आपल्या लक्षातच राहिला पाहिजे. त्यासाठी ट्रिक बनवा, काही करा, परंतु हा सिक्वेन्स पाठ करा. ठीक आहे. हा जो फॅमिली किंवा कुळ हा शब्द आहे ना, तो थोडा कन्फ्युज करणारा आहे. ऑर्डर नंतर फॅमिली येतं, हे लक्षात घ्या. 46 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे परिसंस्था. 47 क्रमांकाचा प्रश्न आहे. परिसंस्था ही निसर्गाचा नियामक व स्वयं शाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे, जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. परिसंस्था ही कन्सेप्ट काय आहे हे माहिती पाहिजे. ज्या ठिकाणी जैविक आणि अजैविक घटक यांची एक इकॉलॉजी तयार झालेली असते, तर त्यामध्ये नेमकं होतं काय, काय काय घडतं, कोणत्या क्रिया घडतात याबद्दल विचारलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये कोणत्या क्रिया घडतात आणि कोणत्या घडत नाहीत हे आपण पर्यायावरून ठरवायचं. तर त्यामध्ये उत्पादकता होते का, अन्न निर्मिती होते. प्लांट हे परिसंस्थेचे घटक आहेत, त्यामुळे तिथे उत्पादकता होते. कुजणे होतं का, ऑब्विसली होतं, कारण जे मृत पावलेले वनस्पती आणि प्राणी आहेत ते कुजतात आणि त्याची कुजण्याची प्रक्रिया देखील त्या परिसंस्थेमधील घटक जे की बॅक्टेरिया आहेत, फंजाय आहेत, म्हणजे असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, ती कुजण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. ठीक आहे. म्हणून कुजणे ही प्रक्रिया सुद्धा परिसंस्थेमध्ये होते. त्यानंतर तिसरा पर्याय आहे पोषण चक्र. पोषण चक्र म्हणजे ते पण तिथं घडतंच, कारण बघा प्लांट जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याच्यावर अवलंबून ॲनिमल्स आहेत, त्या छोट्या ॲनिमल्सवर अवलंबून दुसऱ्या मोठे ॲनिमल आहेत. अशा प्रकारे पोषण चक्र पण त्या ठिकाणी आहे. आणि जसं की पोषण चक्र आहे त्याच पद्धतीने ऊर्जा देखील प्रवाहित होत असते. ठीक आहे. म्हणून परिसंस्थेमध्ये या चारही क्रिया होतात. उत्पादकता होते, कुजणे होतं, पोषण चक्र होतं, ऊर्जा प्रवाह होतो. म्हणून 47 नंबरच्या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 ए, बी, सी आणि डी. ठीक आहे. या चारही क्रिया परिसंस्थेमध्ये घडतात. पुढे बघू. 48 क्रमांकाचा प्रश्न आहे. पिट्युटरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथॅलॅमस मध्ये असते. ठीक आहे. पिट्युटरी ग्रंथी हायपोथॅलॅमस मध्ये असते, ती अनेक संप्रेरके स्रवते. ठीक आहे. तर त्याबद्दल काही विधानं दिलीत. त्या इथे प्रश्न काय, वरील कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत ते सांगायचं आपल्याला. ठीक आहे. बघा आपण विधानं बघूयात आता. तिला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात, बरोबर. तिच्या पुढील भागाला न्यूरो हायपोफायसिस तर मागील भागाला ऍडिनो हायपोफायसिस असं म्हणतात. हे बघा इथे त्यांनी गडबड केलेली आहे, उलट केलंय बघा. पुढील भागाला ऍडिनो हायपोफायसिस आणि मागील भागाला न्यूरो हायपोफायसिस. न्यूरो म्हणजे मेंदूच्या रिलेटेड बघा हा शब्द आहे न्यूरो, तर तो आपल्या पोस्टेरियर म्हणजे मागील भागाच्या रिलेटेड आहे. म्हणून पुढील भाग आणि न्यूरो हायपोफायसिस हे काही जुळत नाही, म्हणून बी जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. पुढचं काय आहे बघा, पिट्युटरीच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि व्हेसोप्रेसिन ही संप्रेरके स्रावतात मागील भागातून, म्हणजे कोणत्या, तर न्यूरो हायपोफायसिस या भागातून. हे पण बरोबर आहे. त्यानंतर एसटीएच, टीएस
H आणि ACTH ही संप्रेरके ऍडिनो हायपोफायसिस मधून स्रावतात, हे पण विधान बरोबर आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा पिट्युटरी ग्लँड बद्दल जी 4 वाक्य दिलेत त्यामध्ये बी ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे. ए, सी आणि डी बरोबर आहे, म्हणून आपला योग्य उत्तराचा क्रमांक येईल पर्याय क्रमांक 1, ए, सी आणि डी. ठीक आहे. 48चं उत्तर येईल 1. बघा हायपोथॅलॅमस बरोबर अटॅच आहे पिट्युटरी ग्लँड बरोबर. ऍडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस हे त्याची अॅनाटॉमिकली 2 डिवायडेशन आहे. तर ऍडिनो हायपोफायसिस मध्ये हे सर्व जे हार्मोन आहे त्याचं सिक्रेशन होतं. तर न्यूरो हायपोफायसिस मध्ये जे काही पोस्टेरियर भागामध्ये आहे म्हणजे मागील भागामध्ये आहे त्या ठिकाणी ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन ही 2 नावं लक्षात घ्या. हे 2 हार्मोन पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड म्हणजे न्यूरो हायपोफायसिस मधून स्रावतात. 49 क्रमांकाचा प्रश्न बघू. झाडांच्या श्वासोच्छवासाच्या क्रेबच्या चक्रादरम्यान क्रेब सायकल विचारले बघा. क्रेबच्या चक्रादरम्यान खालील पैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमरिक ऍसिड चे रूपांतर मॅलिक ऍसिड मध्ये होते. या ठिकाणी तुम्हाला क्रेब सायकल माहिती पाहिजे. तर बघा क्रेब सायकल म्हणजेच सायट्रिक ऍसिड सायकल म्हणजेच ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल TCA सायकल. ठीक आहे. सायट्रिक ऍसिड सायकल, क्रेब सायकल आणि TCA सायकल हे सगळं एकच आहे. तर TCA सायकल किंवा जे क्रेब सायकल आहे ते घडतं कुठं, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये काय घडतं. त्यामध्ये काय होतं, ATP फॉर्मेशन होतं, काही चेन रिॲक्शन्स आहेत तर त्यामध्ये घडतात. ते या ठिकाणी लक्षात असले पाहिजेत. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे फ्युमॅरेट म्हणजे फ्युमरिक ऍसिडचं मॅलिक ऍसिड मध्ये रूपांतर होत असताना काय होतं. तर या ठिकाणी बघू शकता आपण फ्युमरेट टू एल मॅलेट होत असताना H2O त्या रिएक्शन मध्ये ऍड होतो. H2O म्हणजे काय, पाणी, हायड्रेशन होतं. याचा अर्थ काय, हायड्रेशन होतं. म्हणजे हायड्रेशन हा पर्याय आहे बघा. या ठिकाणी आपल्याला 4 नंबरचा पर्याय जो आहे हायड्रेशन होतं. फ्युमरिक ऍसिडचं हायड्रेशन होऊन मॅलिक ऍसिड तयार होतं. तर हायड्रेशन ही प्रोसेस या ठिकाणी होते. म्हणून 49 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं आपलं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 हायड्रेशन. पुढचा प्रश्न बघूयात. हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंनी टिंबटिंब रचनेत म्हणजे हिऱ्याच्या अणूंची रचना या ठिकाणी विचारली आहे. ठीक आहे. तर बघा हिरा आणि ग्रॅफाइट ही जी काय क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन आहे. आणि आणखी एक नवीन डिस्कवर झालंय ते फुलेरेन्स हे देखील एक कार्बनचं क्रिस्टलाइन फॉर्म जे आहे ते डिस्कवर्ड झालेलं आहे. तर डायमंडची रचना बघा आकृतीमध्ये कशी आहे. तर पूर्ण जो एक कार्बन आहे तो 4ही बाजूनी म्हणजे एका कार्बनची जी व्हॅलेन्सी असते 4, तर 4 वेगवेगळ्या बाजूच्या कार्बन ऍटमशी प्रत्येक कार्बन ऍटम हा बॉन्ड झालेला आहे. अशा प्रकारे हे डायमंडचं स्ट्रक्चर तयार होतं. तर याला टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असं म्हणतात. ठीक आहे. टेट्राहेड्रल म्हणजे चतुष्पृष्ठीय मराठीमध्ये म्हणता येईल. आणि टेट्राहेड्रल ही बॉन्डिंगची रचना आहे. कशामध्ये, तर डायमंड मध्ये. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 51. ट्रिटियमचा अनुक्रमांक काय आहे. खूप गमतीदार प्रश्न आहे आणि फसवणारा प्रश्न आहे. ट्रिटियमचा अनुक्रमांक बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे ट्रिटियम काय आहे. हा एक हायड्रोजनचा आयसोटोप आहे बरं का.
तर कोणकोणते आहेत हायड्रोजनचे आयसोटोप? प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. तर न्यूट्रॉनच्या संख्येनुसार म्हणजे त्याच्या केंद्रकाच्या मध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यामधील न्यूट्रॉनच्या संख्येमध्ये जो बदल होतो त्यानुसार या हायड्रोजनचे हे 3 आयसोटोप आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय काय, तर अनुक्रमांक. अनुक्रमांक हा कशावर अवलंबून असतो, तर फक्त प्रोटॉनच्या संख्येवर असतो, ना की न्यूट्रॉन आणि प्रोटॉन याच्या संख्येवर. आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या दोन्हीच्या संख्येवर जर कोणता नंबर असेल अवलंबून तर तो अणुवस्तुमानांक आहे. या ठिकाणी विचारले अनुक्रमांक म्हणजे प्रत्येक आयसोटोप जो आहे हायड्रोजनचा त्याचा अनुक्रमांक हा एकच येईल, ना की 4, ना की 2, ना की 3. म्हणून आपलं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 1. ट्रिटियमचा पण अनुक्रमांक 1 येईल, हायड्रोजनचा पण 1 येईल. हायड्रोजनचा कोणताही आयसोटोप विचारला त्याचा अनुक्रमांक जर विचारला तर तो एकच येईल. अणुवस्तुमानांक विचारला तर तो वेगळा येईल. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज जर केली तर तो अणुवस्तुमानांक होईल. पण या ठिकाणी अनुक्रमांक विचारला हे लक्षात घ्या. 5वा प्रश्न आहे. 51चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 1. 52 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा. एकदम सिंपल प्रश्न आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या टिंबटिंब भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो. सिंपल प्रश्न आहे. पृथ्वीचं जे वातावरण आहे त्याचा मॅक्सिमम हिस्सा कोणत्या वातावरणाच्या स्तरामध्ये असतो? या ठिकाणी वातावरणाचे जे स्तर आहेत तर ते आपल्याला माहिती पाहिजेत. बघा, पहिला स्तर कोणता असतो? त्यामध्येच वातावरण असणार आहे पृथ्वीचं. पहिला स्तर आहे ट्रोपोस्फियर. कोणता? ट्रोपोस्फियर. ऑप्शन मध्ये आहे का आपला ट्रोपोस्फियर? आहे बघा. पर्याय क्रमांक 4 जो आहे ना तो ट्रोपोस्फियर आहे, तोच योग्य आपलं उत्तर आहे. म्हणजे मॅक्सिमम जे वातावरण आहे पृथ्वीचं ते ट्रोपोस्फियर या लेअरवर येतं. या ठिकाणी बघा, जे आणखी जे वातावरणाचे थर आहेत जसं की स्ट्रॅटोस्फियर, मेझोस्फियर आणि थर्मोस्फियर, तर पर्टिक्युलरली त्या भागामध्ये कोणती ऍक्टिव्हिटी होते यानुसार, समजा ओझोन लेअर कोणत्या भागात आहे किंवा विमान कोणत्या भागातून उडतं या गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजे त्या वातावरणाच्या त्या भागाचं जे एखादा विशिष्ट रोल असेल किंवा विशिष्ट त्याच्या काही माहिती असेल तर ती माहिती पाहिजे. त्यावर हे प्रश्न बनू शकतो बघा इथे. पुढचा प्रश्न पाहूत. केमिस्ट्रीवर प्रश्न आहे बघा. आपण इंग्लिश मध्येच प्रश्न घेऊ. द इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन पेअर सच ॲज लोन पेअर, बॉन्ड पेअर आणि लोन पेअर बॉन्ड पेअर इन अ गिवन व्हॅलेन्स शेल डिक्रीजेस इन द ऑर्डर ऑफ. या ठिकाणी काय विचारलंय? इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन काय असतं? तर ज्या वेळेस मॉलिक्यूल तयार होतो त्यावेळेस 2 ऍटम मध्ये जे बॉन्डिंग होतं त्या बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे. जे इलेक्ट्रॉन त्या बॉन्ड्स मध्ये इन्व्हॉल्व असतात त्यांना त्या पेअरला काय म्हणतात? तर बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर असं म्हणतात. आणि जे इलेक्ट्रॉन त्या बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्व नसतात, जे बाहेर असतात, त्या बॉन्डच्या बाहेर असतात, त्याला लोन पेअर असं म्हणतात. ठीक आहे. तर हे लक्षातच घ्या. द रिपल्सिव्ह इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर डिक्रीजेस इन ऑर्डर. बघा, लोन पेअर याचं रिपल्शन सर्वात जास्त असेल, लोन पेअर बॉन्ड पेअर याचं रिपल्शन त्याच्यापेक्षा कमी, बॉन्ड पेअरचं रिपल्शन त्याच्यापेक्षा कमी. ही सिक्वेन्स लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे आपलं योग्य उत्तर येईल बॉन्ड पेअर शेवटी पाहिजे, लोन पेअर पहिल्यांदा पाहिजे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येईल बघा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूत आपण. आता बघा, या ठिकाणी टिंबटिंब यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील. रेणूंची संख्या आपल्याला कशी काढायची हे माहिती पाहिजे. या ठिकाणी ऍटॉमिक नंबर पण दिलेत. हायड्रोजनचं 1, कार्बनचं 12,
ऑक्सिजनचं 16 आणि आयोडीनचं 127. तर विचारले काय 250 ग्रॅम आयोडीन स्फटिक असतील, 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड असेल, 45 ग्रॅम पाणी असेल आणि 10 ग्रॅम हायड्रोजन वायू असेल. यामध्ये त्या ठिकाणी जे रेणू असतील, मॉलिक्युल्स असतील, त्यांची संख्या कशामध्ये जास्त आहे. सरळ सरळ मित्रांनो, मॉलिक्युल नंबर ऑफ मॉलिक्युल काढण्यासाठी काय लागतं ते आपण बघूया. ॲव्होगॅड्रोज लॉ काय सांगतो, तर 1 मोल ऑफ सबस्टन्स कंटेन 6.023 इंटू 10⁻23 नंबर ऑफ ॲटम्स. म्हणजे 1 मोल सबस्टन्स घेतलं तर त्याच्यामध्ये या एवढे ॲटम असतात. तर आपल्याला काय काढायचंय, मॉलिक्युल काढायचं. बघा, तर पहिल्यांदा काय करायचंय, मॉलिक्युलर वेट आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे, तर ॲटॉमिक वेट दिलेले आहे. बघा, पहिला ऑप्शन काय आहे, 250 ग्रॅम आयोडीन क्रिस्टल आहे. तर मॉलिक्युलर वेट काय आहे ते काढण्यासाठी आयोडीनचं जे 127 हे ॲटॉमिक वेट दिलंय, त्याला 2 ने गुणलं तर 254 हे त्याचं मॉलिक्युलर वेट येईल. ठीक आहे, तर टोटल नंबर ऑफ मोल्स काढताना काय करायचंय की आपलं जे मॉलिक्युलर वेट आहे त्याला डिवायडेड बाय तुम्ही जी क्वांटिटी दिली आहे 250 ग्रॅम, त्याने डिवाइड केल्यानंतर 1.016 हे त्याचं टोटल नंबर ऑफ मोल येतं. आणि टोटल नंबर ऑफ मोल मध्ये किती मॉलिक्युल आहे त्याला ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजे 6.023 इंटू 10⁻23 याने गुणलं तर आपल्याला जो नंबर मिळेल तो टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या पर्टिक्युलर ग्रॅम सबस्टन्स मध्ये असणार आहे. अशा प्रकारे ऑप्शन 2 जे दिलेलं आहे 20 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड, त्याचं पण आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. 0.5 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर आलं. त्यानंतर ऑप्शन 3 जे दिलेलं आहे 45 ग्रॅम H2O आहे, तर त्याचं पण असं 2.5 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. पण या ठिकाणी बघा 10 ग्रॅम हायड्रोजन गॅस दिलाय, तर त्याचं मॉलिक्युलर वेट येतं फक्त 2 आणि 10 ग्रॅम, तर म्हणजे 10 ग्रॅम मध्ये आपल्याला 5 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर हा जो नंबर आहे तो सर्वात जास्त येईल. बघा, त्यामुळे 10 ग्रॅम हायड्रोजन गॅसमध्ये सर्वात जास्त मॉलिक्युल हायड्रोजनचे असतील. नंबर ऑफ मॉलिक्युल जर बघितलं तर हायड्रोजनच्या 10 ग्रॅम गॅसमध्ये या दिलेल्या उदाहरणामध्ये सर्वात जास्त मॉलिक्युल्सचा नंबर येईल. या ठिकाणी कन्सेप्ट एक लक्षात ठेवा की पहिल्यांदा ॲटॉमिक नंबरवरून, ॲटॉमिक मास वरून आपल्याला त्याचं मॉलिक्युलर वेट काढायचं. त्या मॉलिक्युलर वेटने जर आपण त्या पर्टिक्युलर क्वांटिटीला डिवाइड केलं तर येणाऱ्या उत्तराला ॲव्होगॅड्रोज नंबरने जर गुणलं तर आपल्याला मिळतं काय, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे, म्हणजे आपलं 54चं योग्य उत्तर येईल 10 ग्रॅम हायड्रोजन गॅस. याच्यामध्ये सर्वात जास्त मॉलिक्युल्स असतील. 55 क्रमांकाचा प्रश्न बघू आपण, शेवटचा प्रश्न आहे हा. V2O7-4 मध्ये V म्हणजे व्हॅनेडियमची ऑक्सिडीकरण स्थिती किती आहे. तर या ठिकाणी बघा, ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट काढायची आपल्याला. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन लूज करणं, आणि रिडक्शन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन गेन करणं. ठीक आहे, तर पायरो व्हॅनेडेट म्हणजे V2O7-4 हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. तर बघा, एक इक्वेशन मांडता येतं आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी. जसं की आपण बघतोय 2 इंटू व्ही प्लस 7 इंटू -2. हे 7 का घेतलं तर 7 ऑक्सिजनचे ऍटम्स आहेत. 2 का घेतलं तर व्हॅनेडियमचे 2 ऍटम आहेत म्हणून. ठीक आहे, आणि त्याचा टोटल चार्ज -4 आहे म्हणून इथं -4 घेतलं. आणि 7 इंटू 2 का घेतलं तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे तर ती -2 आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला कशाची काढायची, व्हॅनेडियमची. बघा, हे समीकरण जर आपण अशा पद्धतीने सोडवलं तर आपलं उत्तर येतं V = 5. म्हणजे व्हॅनेडियमवर जे ऑक्सिडेशन स्टेट आहे
तर ती 5 आहे, +5 आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 +5. 55 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्याचा आन्सर येईल ऑप्शन क्रमांक 1 +5 ही V ची ऑक्सिडेशन स्टेट असेल. ठीक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दोन 2022च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील विज्ञान विषयाच्या प्रश्नांचं अनालिसिस पाहिलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं जे चॅनल आहे ज्ञानप्रभा त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.